त्याच्यानंतर कर्जमाफीची जी योजना आहे ती, संभाजीनगरचं बस पोर्ट प्रकल्प, त्याच्यानंतर जालन्याचं ड्रायपोर्ट प्रकल्प, आदिवासी विभाग आणि मराठवाड्यातले वेगवेगळे विषय, मग शासकीय विधेयक असेल, प्रश्नोत्तर असेल, लक्षवेधी असेल, मग वेगवेगळे डिव्हाइस, जवळपास 13 डिव्हाइस आहे. यातले 10 डिव्हाइस मी या सगळ्या अधिवेशनात वापरले आणि या वापरातून अनेक राज्यस्तरावरचे विषय, संभाजीनगरचे विषय मांडले आणि एक पद्धतीनं एक विरोधी पक्षाची भूमिका एक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीची जी योजना आहे याच्यामध्ये सरकारने दुरुस्ती करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे, पण ती झाल्याशिवाय काही स्पष्ट बोलता येणार नाही. शिवभोजन केंद्राचा मुद्दा एक महत्वाचा होता, तोही मांडलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या शहरातलं पैठण जिल्ह्यातलं पैठण संतपीठाच्या विषयी जे अजून त्याला आधुनिकीकरणासाठी मान्यता सरकारने दिलेली आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की 2 गॅप नंतर मी अधिवेशनात होतो, 2 अधिवेशनाच्या, पण तुम्ही मागचे 2 गॅप या अधिवेशनात पूर्णपणे जवळपास 43 वेगवेगळे मुद्दे, 12 दिवस, कारण एक दिवस सुट्टी मिळाली होती, पहिला दिवस काही कामकाज झालं नव्हतं. या 12 दिवसात जवळपास 43 वेगवेगळे डिव्हाइस, वेगवेगळे मुद्दे मी सभागृहाच्या माध्यमातून मांडले. मग लॉ अँड ऑर्डरचाही मुद्दा मोठ्या प्रमाणावर मांडला आणि मला असं वाटतं सरकारने बऱ्याच गोष्टी सकारात्मकता दर्शवलेली आहे. जिथं सकारात्मकता दर्शवली नाही तिथं मला असं वाटतं पुन्हा एकदा ताकदीनं लढा सभागृहाच्या बाहेर आता देण्यास आम्ही सुरुवात करू. हो, घरकुलाचा जो मुद्दा आहे संभाजीनगरातला अतिशय महत्वाचा आहे. अनेक अर्ज त्याच्यात आले, परंतु त्याच्यात दलाल घुसलेले आणि विशेष म्हणजे सगळे सत्ताधारी पक्षाचे दलाल आहेत. आणि या सगळ्या दलालांच्या आहारी महानगरपालिकेचे सगळे अधिकारी गेलेले आहे आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी गेलेले आहेत. मोठा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालेला आहे. घरकुलाचे पेपर्स बनवणारी टोळी आपल्या इथं आहे. ही टोळी घरकुलाचे बोगस पेपर्स बनवते आणि घरकुल मंजूर करून घेते आणि याच्यात महानगरपालिकेचे अधिकारी, दलालांची टोळी आणि समाज कल्याणचे अधिकारी सहभागी झालेले. आणि म्हणून जितके घरकुल मंजूर केले त्याच्यातले अर्धे लोक नाहीच आहे. काही लोकांचे बँकेमध्ये मोठे मोठे खाते ज्याच्यात कोट्यवधी लाखो रुपये आहे, इन्कम टॅक्स ते भरतात. अशा पद्धतीनं घरकुल आहेत. या घरकुलासाठी देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचा कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, इन्कम सर्टिफिकेट आणि महानगरपालिकेची टॅक्स पावती मी सभागृहात दाखवली. म्हणून हा घरकुल घोटाळा आणि त्याच्यामध्ये समाज कल्याण मंत्र्यांनी विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून इन्क्वायरी लावली, पण नंतर माझ्या लक्षात आलं, ताबडतोब क्षणात माझ्या लक्षात नाही आलं की हे विभागीय आयुक्त हेच महानगरपालिकेचे आयुक्त असताना विभागीय आयुक्ताच्या ऐवजी बाहेरचा विभाग वाटतं पत्र दिल्यानंतर ती मागणी 100% मान्य होईल. काय अडचण असायच काही कारण हे पहा, मला असं वाटतं आम्ही वारी सुरू व्हायच्या 2 दिवस आधीच ज्या पद्धतीनं मिसिंग लिंकवर घटना घडलेली होती त्या पद्धतीनं वारकऱ्यांच्या, कारण सरकारने सुद्धा आवाहन केलं होतं वारकऱ्यांनी देहूला किंवा आळंदीला येऊ नये, डायरेक्ट पुण्याला यावं. आणि त्याच वेळेस हा मुद्दा आम्ही उपस्थित केला, वारकऱ्यांची सुरक्षितता, पावसापासून संरक्षण, रस्ता, दळणवळण, वाहतूक. मला वाटतं जे नाही व्हायला पाहिजे ते झालेलं आहे. 3 वारकऱ्यांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे. आणि याला हे बा आता, कारण ही काही वारी काही अचानक असते का, तर वारी वर्षानुवर्षे आपली परंपरा आहे. त्याच्यामुळे इथं या सगळ्या वाहतूक याचे प्रश्न
याची जबाबदारी ही राज्य सरकारची. राज्य सरकार याला 100% जबाबदार येतं सांगेल मी. आता मुख्यमंत्री जावं का उपमुख्यमंत्री जावं, जो बोन से गए वो हाथ से नहीं आते. अशी ती घटना धाराशिवमध्ये घडली आहे. वारकऱ्यांना जे काही पेय देण्यात गेलं त्यामुळे 2 जणांना विषबाधा झालेली आहे. थोडक्यात त्या वारकऱ्यांपर्यंत ते पेय पोहोचलं नाही म्हणून वाचलं, पण हे वाटत होते की तिथे 2 नर्सने आधी दिला आणि त्या गंभीर आहेत. आता याला खरं तर लोक चांगल्या भावनेनं अशा पद्धतीनं पाण्याची व्यवस्था, अन्नदानाची व्यवस्था, फराळाची व्यवस्था करत असतात. परंतु असं पेय मला असं वाटतं कशा पद्धतीनं बनवलं, कोणी बनवलं, जाणीवपूर्वक बनवलं की चुकून झालं. आता सरकारला याच्यावर सुद्धा लक्ष द्यावं लागेल, कारण पावसा पाण्याचे दिवस आहे. पाणी सुद्धा खराब होतं, अशा पद्धतीनं देणारं शरबत सुद्धा खराब होऊ शकतं. आणि त्याच्यावर मला असं वाटतं लक्ष फार बारकाईनं वारकऱ्यांच्या या सगळ्या दिंडीसाठी द्यायची आवश्यकता असंच मला वाटतं. पक्षाचे नेते विनायक राऊत यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा एक गुन्हा दाखल झालाय. त्यांच्या सुनेला ते जादूटोणा करतात, मानसिक शारीरिक छळ करतात असा आरोप केला. मला असं वाटतं जाणीवपूर्वक राजकीय हेतून केलेला प्रकार दिसतो. मी काय विनायक राऊत साहेबांशी बोललो नाही, कारण 2023 नंतर 2026 खरं तर 6 महिने असा कोणताच संपर्क नवरा किंवा बायकोचा जर नसलाच तर मला वाटतं कायदेशीर कोणताच अधिकार उरत नसतो. आणि 3 वर्षानंतर अशा पद्धतीनं जाग येणं, याच्यात कुठेतरी पाणी मुरतं हे स्पष्ट दिसतंय. जाणीवपूर्वक राऊत साहेबांना किंवा राऊत साहेबांच्या कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी किंवा शिवसेनेला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीनं हे केलं जात असावं, याला 100% या सगळ्या विषयाला पूर्ण शक्यता आहे. कारण राऊत साहेबांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. बाकी मी त्यांच्या कौटुंबिक याच्यात जायचं काही कारण नाही. परंतु ओव्हरऑल जे दिसतं की समजा ती मुलगी कुठे जात होती, कोणत्या बाबाकडे म्हणा किंवा हॉस्पिटलमध्ये, तर तिचे आई वडील सोबत होते. एक दुसरी गोष्ट, या सगळ्या घटनेला 3 वर्ष पूर्ण झाले. 3 वर्षात कोणता समय, 6 महिने नवरा बायकोचा कनेक्टिव्हिटी नसली तर कायदेशीर कोणताच अधिकार उरत नाही. असे तर नाही उरत, बाकी गोष्टी उरू शकतात. बाकी मग पोटगीचा असेल, घटस्फोटाचा असेल, असे प्रकार उरू शकतात. परंतु बाकी कोणताही माझ्या माहितीप्रमाणे, माझं जे ऍज पर माय नॉलेज, असं कोणताही कायदेशीर अधिकार उरत नाही. तरी मला असं वाटतं राऊत साहेबांनी याची सगळी चौकशी करा अशी प्रकारची भूमिका घेतलेली आहे. बसच्या दुर्घटनेमध्ये आपल्या एक युवक आपल्या संभाजीनगरचा होता, 9 बळी गेले. कोण जबाबदार आहे या सगळ्या घटनेसाठी? नाही, याला एका एजन्सीला हे सगळं काम दिलेलं आहे. 2 कंपन्या आहेत, मला त्या कंपनीचं नाव नाही लक्षात, पण एक BVG त्याच्यात एवढं मला माहिती आहे. आणि खरं तर या जी इमारत आणि हे जिथं कचरा आहे त्याच्यात 100 मीटरचा बफर झोन असला पाहिजे असा नियम आहे. 100 मीटरचा, तो 30 मीटरचा आहे तिथं. माझ्या माहितीप्रमाणे 100 मीटरचा बफर झोन मध्ये हे जे डम्पिंग आहे आणि कोणती इमारत असो त्याच्यात 100 मीटरचा बफर झोन असावा असं आहे. तिथं 30 मीटरचाच बफर झोन आहे एक. आणि याच्यात ज्या कंपन्यांना हे दिलेलं आहे त्यांनी प्रोसेसिंग सगळं उशिरा सुरू केलेलं आहे. ढिगारच कोसळलेला आहे, त्याच्यात पहिल्या मजल्या पण आला, म्हणजे किती उंच ढिगार गेला होता ते आपण त्याची कल्पना करू शकतो. मला वाटतं याला कंपनी आणि महानगरपालिका दोन्ही जबाबदार आहे. ज्या कंपनीला काम होतं ती कंपनी आणि तिच्यावर नियंत्रण ठेवणारी कॉर्पोरेशन, या 2 लोक याला जबाबदार आहेत, 2 संस्था याला जबाबदार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे एक नवा विक्रम झाला आहे. सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री ते राहिले आणि शरद पवारांचे विक्रम बोलून काढले. शुभेच्छा दिल्या. मला असं वाटतं रोज विक्रम करत असताना सगळ्यात जास्त भ्रष्टाचार त्यांच्याच काळात होतो, सगळ्यात जास्त घोटाळे त्यांच्याच काळात होतात, सगळ्यात जास्त कायदा आणि सुव्यवस्थेची अडचण त्यांच्याच काळात निर्माण होते. या पण गोष्टीकडे बघितलं पाहिजे. नुसता विक्रम जास्त दिवसाचा करण्यापेक्षा जास्त कार्याचा सुद्धा होण्याची आवश्यकता आहे. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची दैना आहे आणि त्याकडे आहे. खर तर काय बोलावं त्या डिपार्टमेंट विषयी. साधं हॉस्टेलला गेलं तर पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था नाही, जेवण एकदम खालच्या क्वालिटीचं आहे, बिछाने नीट नाहीये. खरं तर माझ्याकडे जी माहिती बिछाने घेतले गेले